महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या प्रचाराची रणधुमाळी जी आहे ती आपल्याला सर्व ठिकाणी पाहायला मिळते। मात्र मुंबईमध्ये वेगळं चित्र पाहायला मिळतं। मुंबईचे उमेदवार, स्थानिक उमेदवार आणि खास करून निवडणुकीच्या आधीच महापौर कोण होणार यावर आता एक मोठी चर्चा सुरू झाली आहे। अशातच ठाकरेंकडे जे आहेत आता दोन्ही बंधू एकत्र झाल्यामुळे आता त्यांची ताकद वाढली असल्याचं सुद्धा अनेक ठाकरेंचे समर्थक बोलत आहेत। अशामध्ये आपण बातचीत करणार आहोत शिवडी काळाचौकी या परिसराचे उमेदवार, ठाकरेंचे नेते आणि कट्टर ठाकरे सैनिक जे आहेत ते आपल्या सोबत आहेत। सचिन पडवळ सर, काय सांगाल की एकूणच प्रचार जो आहे तो खूप जोरदार चालू आहे, पण खास करून जर दोन्ही बंधू एकत्र आल्यापासून ज्या प्रकारे प्रचार चालू आहे लोकांचा रिस्पॉन्स कसा मिळतो? हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर इलेक्शनचं चित्रच पालटलेलं आहे आणि चित्र अशा रीतीने पालटलेलं आहे की मराठी माणसांमध्ये एक प्रचंड आत्मीयता आणि एक लाट तर आहेतच, परंतु जो मूळ मुंबईकर आहे, ज्यांना या मुंबईशी काही लेणं आहे आणि या मुंबई आहे, त्यांना अशी गरिबांची मुंबई हवी आहे, श्रमिकांची मुंबई हवी आहे, ते देखील लोक या ठाकरे युतीला साथ देत आहेत असं माझ्या इथे मी बघितलेलं चित्र आहे की नुसतं मराठी माणूस नाही, पण ज्याला वाटतंय की मुंबई कष्टकऱ्यांची राहावी, मुंबई ही गरिबांची राहावी, मुंबईमध्ये सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजेत, त्यांना पण कुठेतरी वाटायला चाललंय की भविष्यात ही मुंबई कुठेतरी अदानीला दिली जाईल आणि जर मुंबई अदानीला देण्यापासून रोखायचं असेल तर ठाकरे बंधूंचा पर्याय नाही। त्याच्यामुळे ठाकरे बंधूंच्या बाजू मी नुसता मराठी माणूस नाही तर मूळ मुंबईकर, ज्याचा जन्म मुंबईमधला आहे, मग तो कुठल्याही जातीपातीचा असू दे, धर्माचा असू दे, तो सध्या ठाकरेंबरोबर आलेला मला माझ्या वॉर्डमध्ये दिसत आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे की 2017ला निवडणूक झाल्या होत्या, आता 2026ला या निवडणुका होत आहेत। असं चित्र असताना सुद्धा अनेक ठिकाणी जे आहेत ते बिनविरोध निवडून येत आहेत। याकडे कसं बघता? काय लोकांना मतदान करायला मिळेल असं वाटतं तुम्हाला अनेक ठिकाणी बिनविरोध जर निवडणुका होत असतील तर? ही हुकुमशाहीची लक्षणं आहेत। म्हणजे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि राजजी ठाकरे हे आपल्या भाषणामध्ये नेहमी सांगत असतात की यदा कदाचित ही शेवटची निवडणूक ठरेल लोकशाहीमध्ये, त्याचं जर कुठेतरी मूल्यमाप करायचं म्हटलं तर हे बिनविरोध। आजपर्यंत काँग्रेस देखील सत्तेमध्ये होती, केंद्रामध्ये होती, राज्यामध्ये होती, महापालिकांमध्ये होती, झेडपीमध्ये होती, पंचायत समित्यांमध्ये होती, परंतु कधी बिनविरोध हा तुम्ही फॉर्म्युला बघितलात का? आज कल्याण डोंबिवलीमध्ये 21 उमेदवार बिनविरोध निवडून येतात। कुठल्या कल्याण डोंबिवलीमध्ये? MMR रिजन म्हणजे मुंबईचं सलग आहे। कुठे गावामध्ये आले असतील तर मी समजू शकतो, गावामध्ये भावकींचं राजकारण असतं, ग्रामपंचायतीचं असतं, गाव तंटा समित्या असतात, त्याच्यामुळे पूर्वी पद्धत होती की गावचा एकच उमेदवार द्यायची, पण ही मुंबई महापालिकेच्या बाजूला असणाऱ्या जर ठाणे रिजनमध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये जर 21 उमेदवार जिंकून येत असतील तर कुठेतरी निवडणूक आयोगाने आता लक्ष द्यायला पाहिजे। तुम्ही कल्याण डोंबिवलीचं म्हणताय, मग अंबरनाथमध्ये काय म्हणाल? ज्यांनी काँग्रेसला मतं दिली होती, एकेकाळी जे आहे ते भाजप म्हणत होती काँग्रेस मुक्त भारत करणार आणि कारवाई म्हणून जे आहे ते काँग्रेसचा गट फोडून भाजप जे आहे त्यांच्या पक्षामध्ये घेतात, याकडे कसं बघताय? मग हेच तर मी सांगतोय, ही सगळी हुकुमशाहीची लक्षणं आहेत। निवडणूक आयोग ज्या वेळेला मजबूतीने वावरत होता त्यावेळेला अशा घटना घडत नव्हत्या, परंतु मुंबई निवडणूक आयोग ज्या दिवसापासून या मोदी शहांचा बटूक झालाय आणि विशेषतः केंद्र सरकारचा गुलाम झालाय, त्यानंतर या घटना व्हायला लागल्या आहेत। तुम्ही जर पूर्णपणे एक सिनेरिओ बघितलात तर त्या सिनेरिओमध्ये तुम्हाला कळेल की एक आता मानसिक म्हणजे लोकांची पण मानसिक तयारी झाली आहे। निवडणूक आयोग बोललं की लोक बोलतात काय होणार आहे, हे सगळे त्यांचीच माणसं आहेत। त्याच्यामुळे कुठेतरी निवडणूक आयोगाला आता म्हणजे भीती जी मनात असायची उमेदवारांची की बाबा मी प्रचार आता समजा हात निशाणीवर केलाय काँग्रेसच्या उमेदवारांनी, तर मी जाऊ कसं, ह्याला कारणीभूत थोडा समाज पण आहे। कसा समाज आहे तर कुठेतरी आहे ना, जसा एक उद्रेक झाला पाहिजे की ज्या तऱ्हेने बाकीच्या ठिकाणी घडलं। आता मला सांगा, ज्यांनी काँग्रेसला मतदान केलं अंबरनाथमध्ये त्यांनी निधर्मी म्हणून मतदान केलं, जर त्यांनी भाजपच्या विचारसरणीला मानून मतदान केलं असतं मग त्यांनी BJPला केलं असतं ना, ह्यांना कशाला केलं असतं? मग त्या मतदारांचा कुठेतरी एक त्या मतदाराने आता कुठे काय करायचं, कारण शेवटी तो मतदार आज रस्त्यावर आला ना मतदान करून, कारण यांनी सरसकट BJPमध्ये प्रवेश केला, सरसकट। तर कुठेतरी जर निवडणूक आयोग न्याय देत नसेल तर किमान कोर्टाने तरी याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे। बिनविरोध संदर्भात देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काही वकिलांनी एक याचिका दाखल केलेली आहे, तर त्या संदर्भात देखील एक मोठा निर्णय झाला पाहिजे की जेणेकरून हे जे पेव फुटलेलं आहे बिनविरोधचं किंवा निवडून आल्यानंतर सरसकट प्रवेश करायचं, ह्याच्यावर कुठेतरी पायबंद आणायला पाहिजे। सर, तुमचे सहकारी जे आहेत त्यांनी फॉर्म वाटप झाल्यानंतर जे आहे ते पक्ष सोडले, अनेकांनी जे आहे जसं आपण अंबरनाथचं बोलला
की निवडून आल्यानंतर बिनविरोध निवडून आल्यानंतर सुद्धा जे आहे ते पुन्हा सत्ताधारी पक्षांकडे वळतात. अशामध्ये सचिन पडवळ हे ठाकरेंसोबत राहण्याचं कारण काय होतं? असं आहे बघा, आयुष्यामध्ये काही गोष्टी आई वडिलांकडून शिकलेल्या आहेत की ज्यांनी बघा, सचिन पडवळ हे काय होतं काय नव्हतं, एक सामान्य शिवसैनिक. मग सामान्य शिवसैनिक एखाद्या छोट्याशा कार्यालयामध्ये काम करणारा एक माणूस, त्यानंतर त्याला गेल्या वेळेला 2017ला मला शिवसेनेने तिकीट दिलं. त्यावेळेला माझी ओळख पाळख नव्हती. मला 206 प्रभागामध्ये तिकीट मिळालं. शिवसेना या 4 अक्षराच्या नावामुळे लोकांनी मला निवडून दिलं आणि मुंबईसारख्या आशिया खंडामध्ये 1 नंबर असणाऱ्या महापालिकेचा ट्रस्टी म्हणून बसवलं. याच्यापेक्षा अधिक काय पाहिजे? त्याच्यामुळे मी तर ठरवलेलं आहे, म्हणजे आता एवढ्या तुम्हाला असं वाटतं गेल्या 4 वर्षामध्ये आम्हाला पण कोणी सांगणारे होते की इकडे प्रवेश करा तिकडे प्रवेश करा? फक्त सांगणारेच म्हणजे ऑफर करणारे असतील, दबाव टाकणारे असतील, आमिष दाखवणारे असतील. कारण ठाकरे जे आहेत किंवा विरोधक जे आहेत ते आरोप लावतात की सत्ताधाऱ्यांकडे सगळेच कसे चाललेत. 100% आता माझ्या 206 प्रभागामध्ये 2 माजी नगरसेवक इलेक्शन लढवत आहेत. 2 माजी नगरसेवक, दोघांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. आता त्यातला एक शिंदे गटातून लढवतो आणि एक त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. 2 वर्ष त्याने शिंदे गटात काम केलं. शिंदे गटाचे फंड घेतला, पैसे घेतले, मिळालं ना तिकीट. एका रात्रीमध्ये अजितदादांकडे प्रवेश करून अजितदादांचा उमेदवार म्हणून समोर आला. मिळालं ना, फंड मिळाला, त्यांना पैसे मिळाले. काही लोक ऑफरला भुलले. आम्ही आयुष्यात ठरवलंय या ऑफर पेपर स्वीकारायच्या नाहीत. एक वेळ घरी बसू पण ह्या झंझटमध्ये जाणार नाही. पण मग तुमच्यासारखे जे निष्ठावंत आहेत ते जनतेमध्ये जाताना नेमके काय मुद्दे घेऊन जात आहेत? बघा, जनतेमध्ये जाताना गेल्या 9 वर्षामध्ये केलेलं काम, 9 वर्षामध्ये केलेला मतदारसंघाचा विकास आणि पुढच्या 5 वर्षामध्ये काय काम करणार याची जंत्री घेऊन जातोय. म्हणजे मला तर एक वेगळं, पण मी काय केलं माहिती आहे काय, मी यावेळेला जो मतदारांना आता एक जाहीरनामा दिलेला आहे, तो जाहीरनामा देत असताना 2017मध्ये मी काय जाहीरनामा दिला होता तो देखील त्यामध्ये प्रिंट करून दिला आहे. आणि नुसता प्रिंट करून दिला नाही, तो जाहीरनामा पूर्ण केला आहे म्हणून QR कोड दिला आहे. त्या QR कोड स्कॅन केल्यानंतर पूर्ण मी केलेल्या कामाची जंत्री ती डिजिटल स्वरूपात येते. ती तुम्ही मॅच करा माझ्या गेल्या वेळेच्या जाहीरनाम्याला. आणि यावेळेला देखील मी जाहीरनाम्यामध्ये प्रभागाच्या काही कामं करणार म्हणून दिलेलं आहे. ती देखील कामं करत असताना मी माझ्या प्रभागाचा अभ्यास केला आहे. जी शाळा कुठे देणार तर त्या ठिकाणी शाळेचं आरक्षण आहे, त्या ठिकाणी शाळा देणार. असं व्यवस्थित करून जी आता जाहीरनामा दिलाय तो पुढच्या 5 वर्षामध्ये 100% पूर्ण करणार. अशी कुठली 5 मुद्दे आहेत तुमच्या प्रभागामध्ये खास करून आणि मुंबईकरांसाठी जे सध्या महत्वाचे आहेत, जे तुम्ही जर निवडून आलात तर तुम्ही ते इमिजिएट कामं कराल? बघा, नगरसेवक म्हटलं तर लोकांना असं वाटतं की वॉटर मीटर गटर हा काम करणारा एक लोकप्रतिनिधी, पण माझी प्रतिमा मी त्याच्यापेक्षा वेगळी ठेवली आहे. गेल्या 5 वर्षात काम करत असताना बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे दवाखाना हा पहिला माझ्या वॉर्डमध्ये झाला. तो दवाखाना झाल्यानंतर तत्कालीन AMC ते राऊंड घेतला आणि ती पॉलिसी घेऊन मुंबईमध्ये 270 पेक्षा जास्त दवाखाने झाले आणि ते महाराष्ट्रामध्ये करण्यात आले. मला नवीन काम करण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. यावेळेला मी माझ्या पूर्ण मतदारसंघाच्या DPचा अभ्यास केला 2034च्या. त्या DPमध्ये कोळीवाड्यामध्ये शाळेचं रिझर्वेशन आहे, कोळीवाड्यामध्ये मैदानाचं रिझर्वेशन आहे. तर ते रिझर्वेशन ते रिडेव्हलपमेंट चालू आहे. त्याच्या अंतर्गत ते रिझर्वेशन ताब्यात घेऊन त्या ठिकाणी एक शाळा उभी करायची मुंबई महापालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूल अंतर्गत. आणि त्या शाळेमध्ये समजा इंग्रजी माध्यम, कारण मराठी माध्यम शाळा ऑलरेडी आहे, मग इंग्रजी माध्यम आणि CBSE माध्यमातून शाळा चालू करायची, हे माझं धोरण आहे. एक मैदानाचं तिथे आरक्षण आहे, त्या अनुषंगाने रिडेव्हलपमेंट नंतर ते मैदान ताब्यात घ्यायचं, खेळाडूंना हँडओव्हर करून टाकायचं, जेणेकरून खेळांसाठी ते मैदान उपलब्ध होईल. शिवडी वेस्टमध्ये काही प्रकल्प रिडेव्हलपमेंट होणार आहेत, त्याच्या अंतर्गत RGमध्ये काही प्लॉट मिळणार आहेत. त्या RGतले प्लॉट डेव्हलप करून घ्यायचे, त्यामध्ये चांगलं उद्यान मिळेल, जॉगिंग ट्रॅक मिळेल. असं नवीन नवीन गोष्टी अभ्यासिका देण्याचा माझा शिवडी वेस्टमधील लोकांना प्रयत्न आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत जी शिवडी बिर्डी चाळ येते त्या शिवडी बिर्डी चाळीचा विकास थांबलेला आहे. त्या संदर्भात मला माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांनी मला एक शब्द दिलेला आहे की शिवडी बिर्डीसाठी स्वतः ते प्रयत्न करणार आहेत. आणि जसं त्यांनी नायगाव, वरळी आणि लोअर परळ बिर्डीचा विकास केला, त्याच धर्तीवरती म्हाडाला नोडल एजन्सी करून शिवडी बिर्डी चाळीचा विकास करण्यासाठी आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली खासदार अरविंदजी सावंत, आमदार अजय चौधरी साहेबांच्या सहकार्याने मी पुढील 5 वर्षात काम करणार आहे. शेवटचा प्रश्न, कारण मुंबईचा महापौर आता निवडणुका होण्याच्या आधीच मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होईल की मराठी होईल की अमराठी होईल की अल्पसंख्याक समाजाचा होईल, असे अनेक चर्चांना जे आहे ते चर्चांना उधाण आलेलं आहे. असं असतानाच आतापर्यंत शिवसेनेने जो आहे तो महापौर बसवलेला आहे. काय तुमची एकूण स्ट्रॅटेजी असेल की महापौर पदासाठी? बघा,
महापौर हा ठाकरेंचाच होईल याच्यामध्ये मला तीळ मात्र शंका नाहीये. परंतु महापौर कोण बनेल तो संपूर्णपणे विषय क्रायटेरिया काय असेल? क्रायटेरिया मराठी, अमराठी, उत्तर भारतीय, अल्पसंख्याक. महापौर हा मराठीच बनेल, तो ठाकरेंचाच बनेल याची 100% निश्चिती आहे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला कळेलच. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. तर आपण बातचीत केली की ठाकरे सैनिक सचिन पडवळ यांच्याशी, ज्यांनी स्थानिक मुद्द्यांवरती जे आहे त्या निवडणुकीचा मुद्दा घेऊन आम्ही जनतेमध्ये जातो आणि त्याचमुळे आम्हाला एक जनतेकडनं चांगला रिस्पॉन्स मिळतोय अशी प्रतिक्रिया त्यांनी जय महाराष्ट्राशी बोलताना दिली. जर्नलिस्ट स्वप्नील सह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई.